रक्षाबंधनाला 100 वर्षांनी दुर्मिळ योग. 9 ऑगस्टपासून या 5 राशींना येणार पैसाच पैसा. भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे. या वर्षीची राखी खास मानली जाते कारण सुमारे 100 वर्षांनी असं होणार आहे की या दिवशी पंचक आणि भद्राचा काळ नाहीये. याशिवाय अनेक शुभ योगही बनत आहेत. अशा शुभ संयोगात काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की रक्षाबंधनचा दिवस कोणत्या राशींसाठी की ठरू शकतो. पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनला ना भद्रा आहे ना पंचक. त्याचबरोबर श्रवण नक्षत्र आणि चंद्रसूर्याचं हे संयोजन 100 वर्षात एक खूपच दुर्मिळ योग आहे. असा योग शेवटचा 4 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता, जेव्हा भद्रा सकाळी 7:21 संपली होती. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सूर्य-शनी नवपंच योग, मंगळ-शनी प्रतियुती योग, समसप्तक योग आणि मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याशिवाय मंगळ आणि राहू मिळून षडाष्टक योगही बनवत आहे. त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी शनी आणि मंगळाचे संयोजन करिअरमध्ये सकारात्मक बदल आणेल. तुमच्या आयुष्यात वेग येईल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांनाही फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात आदर वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. तुमच्या राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात काही कारणास्तव आपल्याला अचानक यात्रेला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप दमवणारा ठरणार आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास हा प्रवास नंतरसाठी पुढे ढकलणे आपल्यासाठी चांगले होईल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार राहूच्या 7व्या भावात उपस्थित असण्याच्या वेळी आर्थिक जीवनासाठी हा सप्ताह तुम्ही स्वतःला नवीन रोमांचक परिस्थितीमध्ये मिळवाल. यामुळे उत्तम स्तरावर तुम्हाला आर्थिक फायदा मिळेलच, सोबतच तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा बरीच मजबूत होताना दिसेल. ब्याज जातकांना घरात या सप्ताहात सफाईच्या वेळात काही अशी किमती वस्तू मिळू शकते जी पूर्वी हरवलेली होती. त्याची प्राप्ती होण्याने घरातील वातावरण चांगले बनेल. सोबतच तुम्हाला घरात सदस्यांसोबत चेष्टा मस्करी करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही घरातील लहान सदस्यांना शिक्षणासाठी मदत कराल. सोबतच तुमचे आई-वडीलही तुमच्यावर गर्व करतील. यामुळे तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून सुटका मिळू शकते. तुमच्या चंद्र राशी अनुसार शनीच्या 12व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यस्थळी तुमच्यामध्ये प्रतिस्पर्धी भावना सर्वात अधिक पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही प्रत्येकाकडून आपले काम पूर्ण करण्यासाठी तत्पर असाल, परंतु कामाची अधिकता तुमच्यासाठी काही थकवा असणारे सिद्ध होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर सामान्य राहणार आहे, तथापि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन आपल्यावर अतिरिक्त दबाव असल्यासारखे वाटेल. या कारणाने तुम्हाला विषयांना लक्षात ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फुल्ल होईल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे. प्रेम आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका.
दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रातःकाळी उठून सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र वाचा. वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी आरोग्यात सुधारणा आणेल. काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक समस्या आता दूर होतील. कुटुंबात आनंद राहील. शुभ काम करता येईल. आर्थिक लाभ होईल. या तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार राहूच्या 4थ्या भावात स्थित होण्याने या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की कामासोबतच आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की काढा, कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे. यासोबतच या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोझा वाढू शकतो, परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबाव हावी होऊ देणार नाही. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 8व्या भावात विराजमान होण्याने या राशीतील जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे, कारण ग्रहांची दशा आणि दिशा या वेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे. अशात तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीने जोडलेले काही कोर्ट कचेरीच्या गोष्टींमध्येही यश मिळवू शकतात. या सप्ताहात घरातील मुले तुम्हाला बऱ्याच घरगुती कामातून निपटण्यात तुमची मोठी मदत करू शकते, परंतु यासाठी तुम्हाला मोठेपणा दाखवून त्यांच्याकडून मदत मागण्याची आवश्यकता असेल. सोबतच समाजातही तुम्ही आपले आकर्षण आणि व्यक्तित्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यातही यशस्वी व्हाल. ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते, त्यांना तुम्ही या सप्ताहात ही पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी तर होईलच, सोबतच शंका आहे की हे कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकर्मीला दिले जाऊ शकतात. ह्यावेळी ते विद्यार्थी जे काही इंटर्नशिपसाठी आवेदन करत आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ राहील. तथापि यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की आधीपासून आपले कागदपत्र एकत्र करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीसाठी आवेदन करा. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीत चंद्र विराजमान असतील. गजलक्ष्मी योगासोबत इतर शुभ योगही फायदा देऊ शकतात. भाऊ बहिणीचं नातं मजबूत होऊ शकतं. जीवनात आनंद येऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबतचे हे क्षण खास आणि लक्षात राहणारे ठरतील.
शारीरिक आणि मानसिक तणावातून सुटका मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे योग आहे. अचानक पैसे मिळण्यासोबतच एखादी मोठी आनंदाची बातमीही मिळू शकते. या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजतात की बरेच काही तुमच्या खांद्यावर टिकलेले आहे आणि निर्णय घेण्यासाठी ही स्पष्ट विचार ही गरजेचे आहे. अशात या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही आपल्या उत्तम जीवनाच्या प्राप्ती हेतू बरेच प्रयत्न करण्यात आपला बराच वेळ व्यतीत कराल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार केतूच्या 12व्या भावात स्थित असण्याने या सप्ताहात चुकूनही कुणालाही उधारीवर पैसे देऊ नका आणि जर काही कारणास्तव असे करणे गरजेचे असेल तर उधार देणाऱ्याकडून लिखितमध्ये कागदपत्र घ्या की ते पैसे परत केव्हा करतील. असे करणे तुम्ही स्वतःला बऱ्याच अडचणींपासून बचाव करू शकतात. आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 7व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने कार्यस्थळी ते सर्व लोक जे आपल्या यशाच्या आडवे येतात ते तुमच्या डोळ्याखालून जाताना तुम्हाला दिसतील. यामुळे तुमचे मनोबल वाढेल सोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त गतीने प्रत्येक कार्याला पूर्ण करण्याकडे प्रयत्न करू शकाल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सचिव कायदा सामाजिक सेवा या क्षेत्रात शिकत आहे त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार या वेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टींबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासांवर द्या. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मित्र आणि नातेवाईक मदत करतील त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी राहाल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे. भाग्यांक 3 भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील. धनु राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना देखील चांगला फायदा होऊ शकतो. ही देवगुरूची रास असल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त राहू शकतो. परदेशातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढीचे योग आहे. भाऊ बहिणींसोबतही चांगला वेळ जाईल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. याशिवाय प्रवासाचे योगही तयार होत आहेत. या सप्ताहात तुम्ही समाजातील बऱ्याच मोठ्या लोकांसोबत भेट करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि ऊर्जेचा वापर करताना दिसाल परंतु तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 4थ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की सामाजिक गोष्टी वाढण्यापेक्षा तुमच्यासाठी आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्या ऊर्जेचा बचाव करून त्याला आपल्या आरोग्याच्या सुधारणेसाठी वापर करा. ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाई आणि व्ययमध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही पार्टी करण्याचा विचार करतात तर तुमच्या जवळचे मित्र बोलवा, कारण असे बरेच लोक असतील जे तुमचा उत्साह वाढवतील. सोबतच या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकडे यशस्वी राहाल. तुम्हाला या पूर्ण सप्ताहात प्रत्येक गोष्ट धैर्यासोबत योग्य रीतीने ऐकण्याची आणि समजण्याची आवश्यकता असेल, कारण शंका आहे की तुम्ही सर्वोपरी समजून अहंकारात याल. यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी आणि सल्ल्याला अधिक महत्त्व देणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरमध्ये बाधा उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यशच मिळेल असे शक्य नाही, कारण या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल. यामुळे आपल्या मनात चालत असलेला संदेह तुम्हाला चिंता देऊ शकतो. गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीय देखील मोहित होतील. पण तुमची उत्तेजना नियंत्रणात ठेवा. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष परिधान करा. मीन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीत शनी वक्री अवस्थेत आहे. त्याचसोबत मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे समसप्तक योग आणि शनी सूर्य नवपंच राजयोग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे जुने प्रश्न संपण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला फायदा होणार आहे. व्यापारात भरपूर नफा होऊ शकतो. गुरुची विशेष कृपादृष्टी राहणार आहे, त्यामुळे भाऊ किंवा बहिणीकडून आर्थिक मदत मिळू शकते. लग्नाच्या योग्य वयात असलेल्या बहिणीसाठी चांगलं स्थळ येऊ शकतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला अधिक मशक्कत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल, तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 9व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने ज्या कमाईचा मोठा हिस्सा तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आरोग्यावर खर्च करत होते ते या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल, कारण तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. म्हणून त्यांची सुरुवातीपासून योग्य काळजी घ्या. त्या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक तालमेल बसवावे लागेल. यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. या सप्ताहात बरेच विद्यार्थी सोशल मीडियावर आपली अधिक वेळ खराब करताना दिसतील. यामुळे त्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नकारात्मक फळांची प्राप्तीही होऊ शकते.
अशात फोन आणि लॅपटॉपचा चुकीचा वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष देणे चांगले राहील. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल. भाग्यांक 8. भाग्य रंग काळा आणि निळा. उपाय: एकसोबत स्वयंपाक घरात भोजन केल्याने प्रेम संबंध वाढतील. कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी शनिमंगळ खूप फायदे देऊ शकतात. साडेसातीचा त्रास कमी होईल. तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते. तुम्ही आनंददायी प्रवासाला जाऊ शकता. तुम्ही आतून मजबूत असाल आणि मोठे यश मिळवू शकता. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार येईल, परंतु जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात चालत आलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला बेचैन वाटू शकते. म्हणून जर तुम्हाला मानसिक आराम मिळवायचा असेल तर तुम्हाला काही क्षण जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, कारण ह्यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहे. अशात या संधींना आपल्या हातातून जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या. यावेळी तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. सोबतच यावेळी तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि जबरदस्त उत्साह तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच सकारात्मक परिणाम आणेल व तुम्हाला घरगुती तणावापासून दूर ठेवण्यात मदतगार सिद्ध होईल. करिअर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताह आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढउतारापासून आराम मिळू शकेल, कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होते. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होते तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल, कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपली आईवडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. एका मित्र-मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणराधन कराल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. निकटच्या सहकायांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: चांगली आर्थिक स्थिती राहण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा.